तर मित्रांनो, तुम्ही विहिरीमध्ये बघू शकता साप पाण्यामध्ये तरंगताना. तर आपले मित्र आहे सचिन भाऊ गाडेकर, वस्ती आलेलो आहे आमच्या गावात. गावाच्या वरतून वस्ती आहे. त्यांनी फोन केलेला आहे तर का विहिरीमध्ये साप पडलेला आहे. कालचा जोराचा पाऊस झालेला आहे इकडं, त्याच्यामुळं सापला इथं कुट्टीच्या बॅगेच्या वगैरे इथं आडोशाला येऊन लपला असन, पण तो काही रात्रीच्या वेळेस भटकत विहिरीमध्ये पडलेला असावा. त्याला आपण सुखरूपरीतीने बाहेर काढू आणि त्याच्या पर्यावरणाच्या दिशेने आपण सोडून देऊ. स्ट्रॉंग आहे हो. पुढे मारत होती लंगर काय हा ना ठेवाय ना. अयो ते जाय ना पुढं आहे ना. काही नाही काढायचं. मित्रांनो बघू शकतात कशा प्रकारे गाठ मारलेलं सापाने. आणि या सापाबद्दल अनेक गैरसमज आहे. तर का साप असा हात गाईला किंवा म्हशीला अशी गाठ मारतो आणि दूध पितो, तसं काही प्रकारची काही करत नाही. प्रत्येकाला प्रत्येकाची सेफ्टीसाठी आवाज ती चालू आहे ना. ए नको न अरे बाबू आम्हाला अंगाला काटे राहील भाऊ. मागो यश यश मागो बर मागवा नाना मागवा ते बरोबर करेन. काहीच नका पाहू, तो बरोबर करेन. 2 मिनिट वेळ जाईन पण ते बरोबर करेन. अरे माग आहे ना, ये पिल्ला माग हात लावून धरला ना ते आहे ना. गोनीच तोंड नाम काटेलचं बरं भाऊ. नाना खाली घ्या ना हात. सोडू का? सोडू नका. सोडू आता सोडू का? बोल लय स्ट्रॉंग होती दादा. संदीप भाऊ लय मोठी होती रे, ताकद मी नाही. हाताचे रक्त वाहिन्या बंद करून टाकीत असतील. रक्त